The part of speech. How many part of speech? There are 8 part of speech in English. Let's see which is they are. Standard 7. या ठिकाणी 7वी मध्ये आपल्याला द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती हा प्रकार हे प्रकरण आहे. काय शब्दाच्या जाती हे प्रकरण आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. तर हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच? द 8 पार्ट ऑफ स्पीच. तर हा जो धडा आहे हा धडा म्हणजे व्याकरणाचाच धडा आहे. व्याकरण म्हणून काय समजून घेण्यासाठी पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती. हाऊ दियर आर किती आहेत? 8 आहे. तर आपल्याला या ठिकाणी या पाठामध्ये छानसं समजून दिलं की बा एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन. एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन. प्रत्येक नावाला काय म्हणायचंय? नाव. जसे की आपण मराठीमध्ये वस्तूच्या, व्यक्तीच्या, पदार्थाच्या किंवा प्राण्याच्या नावाला नामाचं म्हणायचं. म्हणून म्हटलं या ठिकाणी एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन. त्यानंतर बघा ऍज स्पीड अँड फंक्शन, स्ट्रीट अँड टाउन. काय म्हणलं या ठिकाणी? ऍज स्पीड अँड फंक्शन, स्ट्रीट अँड टाउन. पण या प्रकारे काय आहे? शेत असू द्यात. आता जसं की मी तुम्हाला वस्तू, व्यक्ती, पदार्थ वगैरे वगैरे म्हटले तर या ठिकाणी काय सांगितलंय? शेत असेल किंवा काही कारंजे वगैरे असेल, रस्ता असेल किंवा एखादं गाव असेल, टाउन गाव, याच्या नावाला नाम असं म्हणायचं. आणि व्हॉट इज द नेक्स्ट? हे म्हणजे नाम. नाम कळतंय का? मग व्यक्ती, वस्तू, पदार्थ या ठिकाणी फील्ड्स आहे, फाउंटेन आहे, कारंजे, स्ट्रीट, रस्ता आहे, टाउन गाव आहे, याच्या नावाला काय म्हणायचंय? नाम असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणलंय? इन द प्लेस ऑफ द नाउन द प्रोनाउन स्टँड्स. आता नाम नंतर सर्वनाम काय म्हणायचंय? या ठिकाणी सर्वनाम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन्स? प्रोनाउन्स मीन्स हिअर इज द ही, सी, इट, दे. म्हणजे नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतो. नामाऐवजी वापरल्या जाणारे शब्द नावाऐवजी नाव, नाव, नाव. आता मी जर म्हटलं की आपल्या वर्गातील रुपाली मुलगी फार हुशार आहे, रुपालीचं अक्षर सुंदर आहे, रुपाली फटाफटा लिहिते, रुपाली फटाफटा जेवण करते, रुपाली छानसा सुंदर स्वयंपाक करते, रुपाली घरात काम चांगलं करते, रुपाली शेतात काम चांगलं करते. काय चुकलंय माझं इथं? रुपाली 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 म्हटलंय. म्हणजे प्रत्येक शब्द तिच्या नावाचा जर उल्लेख करायचा असेल मला तर त्या ठिकाणी वारंवार नाव घेण्यात. रुपाली फार हुशार मुलगी आहे, ती सुंदर काम करते, ती नेहमी शाळेत वेळेवर येते, तिच्याकडने म्हणजे तो, ती, ते. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणारा जो काही शब्द असेल इट्स कॉल्ड द नाउन, प्रोनाउन. इट्स कॉल्ड द प्रोनाउन. नावाऐवजी वापरल्या शब्दाला प्रोनाउन असं म्हणतात. जस्ट लाईक द ही अँड सी. ही, ती, ही, सी, इट, दे आपण जे म्हणतो ते आहे. त्यानंतर काय? द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब अ थिंग. मग या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी आता आपण बघितलं नाउन बघितलंय, त्यानंतर प्रोनाउन बघितले, प्रोनाउन बघितले. आता ऍडजेक्टिव्ह नाम, सर्वनाम, विशेषण. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. जसं की जीविका गोड आवाजात गाते. आवाज आहे परंतु आवाज कसा आहे? गोड आवाज. म्हणजे जीविकाच्या संदर्भात आपण जे काही सांगणार आहोत, गाण्याच्या संदर्भात सांगणार आहे ते नावाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असेल तो असेल ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब द थिंग. त्या वस्तूच्या बाबतीमध्ये काय करते? वर्णन. तिचं अक्षर सुंदर आहे, तिचं अक्षर गोल आहे, तिचं अक्षर खराब आहे. डिस्क्राइब वर्णन त्या वस्तूचं, त्या बाबीचं, त्या घटनेचं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. ऍज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रिडल थिंग. जसं की या ठिकाणी जादू, त्याच्याकडे तिच्या अक्षरामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे, तिच्या हातात काहीतरी वेगळी जादू, 5 मिनिटातच एकदम स्वादिष्ट स्वयंपाक करते होती. मॅजिक, जादू, तिच्याबद्दल काहीतरी विशेष. मॅजिक म्हणजे काय? विशेषच आहे ना. मॅजिक म्हणजे जादू, चमत्कार आहे. इम्पॉसिबल थिंग पॉसिबल करून दाखवणं म्हणजे मॅजिक या ठिकाणी. त्याचप्रमाणे ब्राइडल रिंग म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं आता थोड्यापूर्वी. पण नवरीच्या हातातील अंगठी हरवली. सगळ्यांच्या हातात अंगठ्या असतात
सगळे अंगठ्याच होते माझे माझे. अरे परंतु अरे नवरीची अंगठी हे सगळ्यांनाच माहिती, आशेची होती, आशेची एवढ्या एवढ्या खड्याची होती, तेवढ्याची खड्याची होती. म्हणजे नवरीची अंगठी ब्रिडल रिंग या ठिकाणी म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला या ठिकाणी काय म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर वर्ब्स. वर्ब द वर्ब मीन्स ऍक्शन्स समथिंग डन झालेलं असतं. जेव्हा वाक्याचा अर्थ जेव्हा पूर्ण आपल्या मराठीमध्ये आपण काय म्हणतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतोय आपण क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याला शब्दाला आपण वर्ब किंवा क्रियापद असं म्हणत असतो. मग समथिंग इज डन, ऍक्शन इज डन. समथिंग डन काय झालंय ऍक्शन कृती आपली पूर्ण. जसे की ऍज लाईक हिअर रीड लिहिले झालं ठीक आहे. राईट लिहिले, रीड वाचले, जंप उडी मारली, आणि या ठिकाणी रन पळले, पळालो, गेलो, खाल्लो, उठलो, बसलो, चाललो ठीक आहे. ह्या ज्या काही ऍक्शन्स आहे ह्या ज्या कृती आहेत त्याला म्हणायचं या ठिकाणी वर्ब. हाऊ थिंग्स आर डन द वर्ड्स आहे. आता त्या नाम झाले, नाउन नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि या ठिकाणी ऍडवर्ब्स क्रिया विशेषण ऍडवर्ब्स ठीक आहे. मग या ठिकाणी ऍडवर्ब हाऊ थिंग्स आर ती कशी झालेली ती क्रिया. दॅट ऍक्टिव्हिटी हाऊ डन इज दिस कशी झालेली ती क्रिया. हळू झाली, जोरात झाली, फास्ट झाली, चांगली झाली का वाईट झाली ठीक आहे. या ठिकाणी क्रिया विशेषण जे आहे ऍडवर्ब जे आहे ते कसं झालं. दॅट ऍक्टिव्हिटी हाऊ डन इज दिस कशी झालेली आहे ते सांगण्यासाठी या ठिकाणी ऍडवर्ब जो आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच म्हणला हा जो भाग आहे क्रिया विशेषण. मग कसं झालं या ठिकाणी क्विकली लवकर झाली, मग फास्ट झाली, स्लोली हळू हळू क्रिया ते काम हळू झालं, किंवा या ठिकाणी बॅडली वाईट झालंय ते का त्याने काम करून टाकलं. तुमचं घरात बांधकाम झालं राव परंतु फार वाईट बांधलं होते. इकडे भीतीचं कोचा काढ आहे, तिकडे ते वर टोपले गिडे बॅडली झालं ते राव वाईट. ओके वेल अरे छान एकदम अरे काय काम करतो तो वेल छान ठीक ओके वेल वेल वेल. म्हणजे एखादी जी काही क्रिया आहे त्या क्रियेबद्दल जर विशेष माहिती सांगायची असेल तर त्यामध्ये आपण ऍडवर्ब त्याला आपण असं म्हणायचं असतो. त्यानंतर या ठिकाणी प्रिपोजिशन शोज द रिलेशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय जे काही आहे शब्दयोगी जे अव्यय आहे ते शब्दयोगी त्याला प्रिपोजिशन्स असं म्हणतो. इन दिस द स्ट्रीट म्हणजे काय म्हणजे या ठिकाणी एक वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी नामाला किंवा सर्वनामाला लागून आलेला जो काही शब्द असेल त्या शब्दाला या ठिकाणी शब्दयोगी अव्यय असं असे म्हणतात. जसं की या ठिकाणी काय म्हणले इन द स्ट्रीट इन द इन आत वर ला लागून च्या वर ऑन अप नियर वगैरे वगैरे असं जे काही असत म्हणजे काय इन द स्ट्रीट रस्त्यात इन द स्ट्रीट रस्त्यात किंवा मग आर ऍट द स्टेशन म्हणजे स्टेशनच्या बाजूला. का माय हाऊस इज ऍट द स्कूल माझं घर जे आहे शाळेच्या बाजूला आहे. किंवा माय हाऊस इज ऍट द मार्केट बाजाराच्या बाजूला आहे. किंवा माय हाऊस इज ऍट द एज ऑफ रिव्हर नदीच्या काठाला आहे किंवा नदीच्या बाजूला आहे वगैरे वगैरे. म्हणजे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय जो आहे तो काय दाखवत असतो या ठिकाणी शोज द रिलेशन च्याशी संबंधित ठीक आहे ना. आपण खूप वेळेला बघत असतो की तुम्ही जर पत्ता सांगत असता ए तू कुठे राहतो मी निका सर रामवाडीत हनुमान मंदिराच्या समोर राहतो बरोबर आहे. च्या समोर च्याशी संबंधित आहे माझं म्हणून असं या अर्थाने या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर कंजक्शन जे आहे कंजक्शन इन द मेनी वेज कंजक्शन इन द मेनी वेज जसे की या ठिकाणी सेंटेन्सेस वर्ड्स ऑर म्हणजे शब्दाला जो शब्द किंवा जे वाक्य आहे त्याला जोडणारे जे काही शब्द असतात त्या शब्दाला काय म्हणायचंय उभ्यान्वयी अवयव किंवा त्यालाच आपण कंजक्शन असं या ठिकाणी म्हणत असतो. सेंटेन्सेस वर्ड्स ऑर फ्रेजेस अँड फ्रेज हे ज्यावेळेस दाखवले जातात जोडल्या जात असतात त्याला कंजक्शन असं म्हणल्या जात असतं. तो आणि त्याच्या बरोबर नाही का तो आणि त्याच्या बरोबर तो सुरेश आणि तो रमेश त्यांच्या बरोबर तेही येऊन गेले होते. मी गावाला गेलो होतो माझ्या बरोबरीलाच आई बाबा आणि काकाही आले ठीक आहे. मला रामवाडीला जायचं होतं. जाता जाताना रस्त्यामध्ये अमर अकबर आहे तरी हे पण भेटले. म्हणजे
शब्दालाच लागून येणारे जे काही शब्द असतात त्या ठिकाणी त्या शब्दाला या ठिकाणी कंजक्शन असं म्हणलं जातं. त्यानंतर इन इंट्राजेक्शन्स कॅरीज आउट आर्क, म्हणजे या ठिकाणी जे काही आहे याला आपण केवल प्रयोगी असं म्हणतो. आणि मग या केवल प्रयोगी याच्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क असे येत असतात. एक्सक्लामेशन म्हणजे उद्गार दाखवणे, अरे बापरे सापायला की आता आणि कोणी गेलं की अरे बाबा आता काही काही म्हणतो आपण. जे काही व्यक्त करत असतो ना या व्यक्त करण्याच्या याला एक्सक्लेमेशन किंवा मग या ठिकाणी जे म्हणतो आपण इंट्राजेक्शन ऍक्ट, म्हणजे अशा प्रकारची ज्या कृती करत असतो. अचानक काही दिसलं, अचानक काही पाहिलं, घाबरलो, रडलो, ज्या वेळेला आपण या स्वरूपाचे काही उद्गार जे असतो आपण काढत असतो ते उद्गार काढण्याचा जो काही प्रकार आहे तो आहे इंट्राजेक्शन मध्येच असतो. त्याच्यामध्येच आपले जे आहे एक्सक्लामेशन मार्क जे असतात म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी उद्गार आपले हे व्यक्त करायचे असतात ते होत असतात. ते जे काही वाक्य असतात ते केवळ प्रयोगी अव्ययाचे वाक्य असतात ते लक्षात ठेवा. अशा स्वरूपात आपला हा पाठ या ठिकाणी काय होतं, पार्ट ऑफ स्पीच काय होतोय थांबतोय. थांबायचं मग काय म्हणतो ते